सर आजच्या कार्यक्रमात काय सांगाल म्हणजे आज आपलं मूल्यांकन खरं म्हणजे SNDT विद्यापीठाचं अत्यंत मनापासून आभार मानायला पाहिजे, त्याला धन्यवाद द्यायला पाहिजे. एक अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. खूप सुंदर पद्धतीचं आयोजन केलं. एकाच वेळेला महर्षी धोंडो कर्वे असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांच्या जयंत्या याचे एकत्रितपणे आयोजित करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे विचार, त्यांचं तत्वज्ञान, त्यांनी केलेलं योगदान याची एक उजळणी करणं आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचवणं, आणि आज त्यावेळेला त्याची गरज किती होती, कशी होती, आणि आज सुद्धा त्याची कशी गरज आहे हे या निमित्तानं पोहोचवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाला. त्यामध्ये ज्योतिराव फुल्यांचं योगदान अनन्यसाधारण आहे. शिक्षण विषय केलेलं योगदान आपल्याला माहित आहे. शिक्षणाचं महत्व सांगताना ते म्हणाले की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. एवढं मोठं शैक्षणिक महत्व महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितलं. शिक्षणासाठीच धोरण दिलं. हंटर आयोगाला त्यांनी आपली मुलाखत दिली आणि सांगितले या देशामध्ये जर सामाजिक आर्थिक विकास घडवून आणायचा असेल तर शिक्षणाला पर्याय नाही. प्राथमिक शिक्षण पाहिजे, उच्च शिक्षण पाहिजे, आणि त्याची जबाबदारी सरकारने घेऊन धोरण निश्चिती करावी आणि त्याची कार्यवाही अंमलबजावणी करावी. हे त्यावेळेला जे ज्योतिराव फुले यांनी सांगितले ते आज सुद्धा तेवढं किंबहुना त्यापेक्षा अधिक महत्वाचं आणि आवश्यक आहे असं मला वाटतं. बाबासाहेब की अनेक पैलूतून आपण बाबासाहेबांकडे बघतो. त्यांचं सामाजिक योगदान बघतो, धार्मिक योगदान बघतो, संविधान निर्मितीतलं योगदान बघतो, कायद्यातलं योगदान बघतो. बाबासाहेबांचे एक अनन्य साधारण योगदान म्हणजे या भारताच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी जे योगदान दिलं ते अनटोल्ड स्टोरी आहे. बऱ्याच जणांना ते माहित नाही. त्यांनी बाबा या शेतीचा विकास का नाही झाला, शेतीचा विकास करायसाठी काय करायला पाहिजे, यामध्ये वित्त आयोग कसा आला, भारतीय रिझर्व्ह बँक कशी निर्माण झाली, आणि आज त्यांनी कायदा मंत्री असेल किंवा त्यांनी जलमंत्री असेल, ऊर्जा मंत्री असेल किंवा श्रम मंत्री असेल, त्यांनी जे योगदान दिलं ते योगदान त्यावेळेला तर महत्वाचं होतं, पण ते आज त्यापेक्षा महत्वाचं असं मला वाटतं. गरज आहे ती समजावून घेणं, विकास धोरणांमध्ये समावेश करणं आणि त्याची कार्यवाही अत्यंत प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे त्यावेळचे विचार त्यावेळेला महत्वाचे होते, आज त्यांचं महत्व त्यापेक्षा अधिक वाढलेलं असं मला वाटतं, आणि म्हणून अशा कार्यक्रमाची खूप गरज आहे असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. जयंती दरवर्षी आणि सोहळ्याने साजरा करतो, पण कुठेतरी आपण त्या महापुरुषांना डोक्यात घेण्याऐवजी डोक्यावर घेत आहोत. त्यांची जयंती आपण डीजेच्या थाटामाटात एकदम साजरी करतो. त्यावर तुम्ही काय सांगा? खरं म्हणजे हे जे सगळे थोर मंडळी आहेत त्यांना समजावून घेणं आवश्यक आहे. त्यांचे विचार धोरणं समजावून घेणं आवश्यक आहे, त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. पण हा विचार जर तुम्हाला समाजापर्यंत पोहोचवायचा असेल तर त्या अशा जयंत्या वगैरे साजरे करणं, त्यांच्या पुण्यतिथी साजरे करणं, ते महत्व समाजापर्यंत पोहोचवणं, धोरणकर्त्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम, अशा प्रकारच्या जयंत्या हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं, आणि ते साजरं करणं गरजेचं आहे. आपण जर असं काही साजरं केलं नाही तर पोचणार नाही. त्यांनी काय केलं हे कोणाला कळणार नाही, धोरणकर्त्यांपर्यंत ते पोचणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम, अशा प्रकारचे जयंत्या, अशा प्रकारच्या पुण्यतिथा हे समजावून घेणं आणि त्याची उजळणी करणं गरजेचं आहे असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं.